नमस्कार मित्रांनो, आज आपल्या घरी गौराईचं आगमन होणार आहे आणि मी त्याच्यासाठी अतिशय आनंदी आहे। आणि तुम्हाला हे पाठीमागे दिसत आहे अशा पद्धतीनं मी आमचे जे काही गौराई आणि गणपती आहे त्याच्यासाठीचं डेकोरेशन केलेलं आहे। आणि आज संध्याकाळी या ठिकाणी गौराईचं आगमन होणार आहे आणि आपल्याला या जो काही छत केलेला आहे या छतामध्ये छान पद्धतीनं गौराईचं डेकोरेशन केलेलं मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि आता थोड्याच वेळात गौराईचं आगमन होत आहे, त्यासाठी कशा पद्धतीने आम्ही तयारी केलेली आहे मी तुम्हाला दाखवतोय। तर मित्रांनो, आजच्या या गौराईच्या आगमनाचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला गौराई कशा पद्धतीने डेकोरेट केलेले आहे आणि त्यांचं कशा पद्धतीने स्वागत केलेलं आहे हे तुम्हाला आपल्या या आजच्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे। तर बघा, तुम्हाला दाखवतो मी आमच्या घरामध्ये कशा पद्धतीने गौरायांचं स्वागत करण्याची तयारी चालू आहे ती। आज सकाळपासूनच लगबग सुरू होती आणि फायनली हे गौराईंच्या आगमनाचं जे ताट आहे ते ताट सज्ज झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, कशा पद्धतीनं ताट जे आहे आगमनासाठी डेकोरेट केलेलं आहे। आमचं देवघर आहे आणि देवघराच्या समोरच एक्झॅक्ट गौरायांसाठीचं ताट सजवलेलं आहे। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपल्याला ज्या ठिकाणी गौराई बसवायच्या आहेत त्यासाठीचा मंडप बघा कशा पद्धतीनं सज्ज करण्यात आलेला आहे। गणपती बाप्पांचे ज्या दिवशी आगमन झाले त्या दिवशीच हा मंडप पूर्ण तयार केलेला आहे आणि याच्यामध्येच आपल्या गौराई ज्या आहेत त्यांचीही आपण आज इथं बसवणार आहे। अतिशय जबरदस्त अशी गौराईंच्या आगमनासाठीची तयारी झालेली आहे। तर त्यांच्या आगमनासाठी बघा अशी सुबक आणि सोज्वळ अशी रांगोळी ही सज्ज झालेली आहे आणि काहीच वेळामध्ये आपल्या गौराईंचं जे आगमन आहे ते आगमन होणार आहे। अशा धामधुमीमध्ये बघा गौरायांची तयारी आहे आणि अतिशय सुंदर अशी रांगोळी काढण्याचं काम आता या ठिकाणी चालू आहे। अशा पद्धतीनं पूर्ण डेकोरेट करून गौराई आगमनासाठी सज्ज झालेले आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये सर्व सुवासिनी मिळून गौराईंना आपल्या या घरामध्ये प्रवेश करणार आहेत। इथं गौराईंची आगमनासाठीच्या पूजेची तयारी चालू झालेली आहे आणि गृहलक्ष्मी आमची या ठिकाणी येणाऱ्या गौरायांचं आनंदाने पूजन करत आहेत आणि सर्व सुवासिनी अशाच पद्धतीनं गौरायांचं पूजन करून मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने त्यांना आतमध्ये घरामध्ये प्रवेश करून घेऊन येत आहेत। तर अतिशय आनंदाचा उत्साह असतो आणि गौराई गणपतीचा सण हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाने आणि धामधुमीमध्ये साजरा केला जातो। सगळेजण मिळून इथं गौरायांचं पूजन करत आहे। अशा पद्धतीनं 7 सुवासिनींनी छान अशी मनोभावाने गौरायांची पूजा केलेली आहे आणि गौराई आत्ता सज्ज झालेल्या आहेत की घरामध्ये प्रवेश करण्यासाठी। तर बघा, अशा पद्धतीनं गौराई घरामध्ये आनंदाने प्रवेश करत आहात। तर अतिशय दिमागदार हा सोहळा असतो गौराई गणपतीचा आणि याच्यामध्ये महालक्ष्मीचं आगमन आपल्या आता घरामध्ये होणार आहे। तर इथं बघा, घरामध्ये गौराईंना आणण्यासाठी त्यांच्या पायाचे ठसे हाताने उमटवले जात आहेत आणि त्यांच्या पायाचे ठसे हाताने उमटवून गौराईंना आपल्या घरामध्ये आनंदाने प्रवेश करण्यासाठी सज्ज झालेले आहे आणि गौराई मोठ्या आनंदाने घरामध्ये प्रवेश करतायत। बघा, अतिशय दिमागदार सोहळा असतो गौराई गणपतीचा। सर्वांच्याच घरी हा सोहळा अतिशय आनंदाने साजरा केला जातो आणि बघा कशा पद्धतीनं गौराई आनंदाने चालत आपल्या घरामध्ये माहेरवासिनी गौराई येत असतात, अतिशय आनंदाने प्रवेश करत आहेत। तर अतिशय छान असा सोहळा या ठिकाणी चालू आहे। बघा, त्यांना घरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि गौराया आल्या सोन पावलांनी, धनधान्याच्या पावलांनी अशा जयघोषामध्ये गौरायांचं आगमन झालेलं आहे। मित्रांनो बघा, काल आपल्या घरी गौराईंचं सोन पावलांनी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या आगमनाच्या तयारी आपण कशा पद्धतीने केली ती पाहिलेली आहे। अशी आगमनाची तयारी झाल्यानंतर काल गौरायांनी भाजी भाकरीचा नैवेद्य प्राशन केलेला आहे आणि आज पुरणपोळीच्या नैवेद्यासाठी त्या सज्ज झालेल्या आहेत
आणि फायनली आपलं जे डेकोरेशन आहे ते डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे। तर मी बघा तुम्हाला आजचा जो पुरणपोळीचा नैवेद्य आहे आणि फायनली कशा पद्धतीनं आपली गौरीची सजावट झालेली आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा इथं आपण गौराई काल आतमध्ये आलेले आहेत आनंदाने आपल्या घरामध्ये आणि त्यांच्या आजचं जे स्वागत आहे त्या स्वागतासाठी बघा विड्याची जे पानं आहेत त्या पानानं ताट कसं सजवलेलं आहे, अतिशय सुबक असं ताट सजवलेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांच्या पूजेची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं त्यांच्यासाठीचं गोड सर्व पदार्थ असतील, फळं असतील, त्याचबरोबर कडधान्य असतील, अशा सर्वांनी काय केलेलं आहे आपलं हे जे डेकोरेशन आहे ते डेकोरेशन सजवण्यात आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता मित्रांनो बघा अतिशय सुंदर असं डेकोरेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि गौराईंच्या आवडता नैवेद्य पुरणपोळीचा त्यांना या ठिकाणी ताटामध्ये वाढण्यात आलेला आहे आणि दोघींनाही 2 ताटं 2 ग्लास असं अतिशय सुंदर असा पुरणपोळीचा स्वयंपाक या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तुम्ही पाहू शकता दोघींनाही सुंदर असं ताट भरवण्यात आलेलं आहे पुरणपोळीचं। आजचा नैवेद्य जो असतो तो पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की पहिली जी गौराई आहे तिला कशा पद्धतीनं सुबक अशी साडी नेसवण्यात आलेली आहे, त्याचबरोबर सुंदर अशी साडी घालून आपली ही गौराई आहे ती सजलेली आहे आणि दुसरी ही गौराई तुम्ही पाहू शकता दोघीही कशा साड्या नेसून सजलेल्या आहेत। अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी दोघींनाही साड्या नेसवण्यात आलेल्या आहे। गणपती बाप्पा अगदी थाटामध्ये बसलेले आहे आणि पाठीमागच्या बाजूला आपण कर्दळी वनचा जो देखावा आहे तो देखावा केलेला आहे। या ठिकाणी मित्रांनो पूर्ण कर्दळी वन जे आहे त्या कर्दळी वनच्या ठिकाणी कोणकोणती मंदिरं आहेत, कशा पद्धतीनं मंदिरं आहेत त्यांचा देखावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। गणपती बाप्पांनाही मित्रांनो बघा पुरणपोळीचा आज नैवेद्य दाखवण्यात आलेला आहे आणि फायनली आपलं हे डेकोरेशन आहे ते अतिशय सुंदर असं करण्यात आलेलं आहे। मित्रांनो तुम्हाला आपल्या या डेकोरेशन बद्दल काय वाटतं हे मला निश्चितच कमेंट मध्ये सांगा आणि बघा कशा पद्धतीनं आपल्या गौराई गणपतीचा हा सण अगदी आनंदामध्ये या ठिकाणी आपण साजरा करत आहे। तर मित्रांनो तुम्हीही गौराई गणपतीला मानत असाल आणि तुम्हालाही गौराई गणपतीचा सण आवडत असाल तर आपल्या या कमेंट मध्ये व्हिडिओच्या जय गणेश, जय गौराई, जय महालक्ष्मी अशा कमेंट करा मित्रांनो। तर पहा अतिशय सुंदर असा देखावा तुम्हाला या ठिकाणी गौराईचा पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो असेच व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर निश्चितच आपल्या चॅनलला लगेचच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।